रात को पानी बढ़ेगा तो जाने को मिलेगा ना। तर मित्रांनो ही साईज बघा कसली आहे, एक नंबर साईज आहे, एक नंबर किंग साईज आणि किती पकडले ते तुम्ही बघितलेच आहेत. नमस्कार मंडळी, मी लकी कांबळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो पुन्हा एकदा चाललो आहोत खेकडे पकडायला, कारण मी अगोदरच सांगितलेलं की पावसाळा एकदा सुरू झाला की मासे आणि खेकड्यांचेच व्हिडिओ भरपूर येणार आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण येणार आहेत, कारण का आपण मुंबई दौरा करणार आहोत आणि या दौऱ्यादरम्यान बरेचसे व्यावसायिक आपल्याला भेटणार आहेत आणि त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न मी करणार आहे. सो आज आपण चाललेलो आहोत ते अजगणीला आणि अजगणीला जाऊन आज आपण व्हाळातले खेकडे आपल्या ट्रॅपने पकडणार आहोत. तिथे काय रिझल्ट मिळतो ट्रॅपचा तो बघणार आहोत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपल्याबरोबर आहेत बंटी कांबळी. सो बंटी कांबळी, पहिल्यांदा खेकडे पकडायला चाललेस की या अगोदर पकडलेले? तुझ्याच वाहना भरपूर वेळा पकडले. नाही व्हाळातले? हा मग. अच्छा, पण ट्रॅपने पहिल्यांदा? ट्रॅप मध्ये पहिल्यांदाच. ओके, ट्रॅप मध्ये फसले सचिनच्या. चला बाय. हा दे, चलो चला. तर आता आपल्याला जायचंय जवळजवळ नाही म्हटलं तरी 31 किलोमीटर अजगणीला. चलो अजगणी, अमोल सावंत के घर पे. तर आज आपण चाललो होते आचरा मार्गे अजगणीला. नेहमी आपण बागायत करून जातो ना, आज आचरा मार्गे, आणि इथे आपण थांबलो आहोत चुलीवरची भजी खायला. शेडगे भजी सेंटर, चुलीवरची भजी, द फेमस भजी. इथे आपल्याबरोबर आहे सुप्रिया ताई. नमस्कार, स्वागत तुमचं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये. नितीन पण आहे आपल्याबरोबर. आणि आज आपण खाणार आहोत भजी. अजून एक प्लेट द्या भजी. ही फेमस भजी आहे, शेडगेची भजी. तर वॉटर को इन्सिडन्स. आपला नंबर आहे 6070 आणि आपले मित्र आहेत त्यांचा नंबर आहे 7080. वा, चले लवकर. जर तुम्ही कधी आलात हडीमध्ये तर ब्रिजच्या अगोदरच इथे हे फेमस भजीचं दुकान आहे, शेडगे भजी सेंटर. भूक भागली तुझी? काय घेतलं रे? कव्वर. किती रुपये? 10 रुपये. वा, फुल प्रोटेक्शन. 1.35 वाचव पहिला. 1,35,000 रुपये वाचवण्यासाठी 10 रुपयाचं कव्हर घेतलंय ते. वा वा, नाईस नाईस. ते कुठे चिकनचं शॉप दिसतंय का बघा, लक्ष ठेव. यस, आपण घेतलंय 1 किलो, पण अजून घेतलेलं बरं. तर आता आपण श्रावण क्रॉस केला आणि पावसाने सुरुवात केली आहे. आणि कुठेतरी पाऊस नसला तरी अजगणीमध्ये पाऊस असतोच या पट्ट्यात. आम्ही जेव्हा पण अमोलला फोन करतो तो आम्हाला हेच सांगतो की आमच्याकडे धो पाऊस पडता, पाणी भरला, माका योग नाही जमाचा, असंच. हा, धमाल. तर आता आपण निघालो आहोत क्रॅब हंटिंग करायला. आपण आता क्रॅब साठी जाळं लावायला, हे जाळं हे लावणार आहे मी तिकडे जाऊन, आणि नंतर रात्री जायचं 12 वाजता. त्याच्यातून आपण क्रॅब काढायचे आहेत. मी तुम्हाला आज शिकवणार आहे की आज क्रॅब हंटिंग कसं करायचं. घ्या लवकर या. युट्यूबर कोण तू कधी? ती असती एवढी पाहुणी आली आहे. पाय घट्ट लाव. खय इलो म्हणतला निती. काय म्हणता? पाहुण्यांना जरा चिकला बिकला जरा पाडा, मग कळात परत येऊचा की नाही येऊचा. तर चला. तर आपण जेव्हा पण हे व्हिडिओ बनवतो तेव्हा इथे रात्र असते, त्यामुळे हे काहीच दिसत नाही. पण आता तुम्हाला कळेल की आजूबाजूला कसे शेतमळे आहेत. इथे शेती होते आणि आम्ही रात्रीचे, जर तुम्ही गेल्या वेळचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की इथूनच आपण चालत गेलेलो. जे आपण रात्री गेलेलो त्याच्यामुळे
आजूबाजूचा परिसर रात्रीच्या व्हिडिओमध्ये दिसत नाही तसा हा सुंदर परिसर आहे. आणि सध्या आता इथे शेतीचे कामं चालू आहेत. आजूबाजूला बघाल तर सगळीकडे भात लावणीचं काम चालू आहे. भारी. तर हा आहे तरवा आणि तरवा काढण्याचं काम इथे चालू आहे. अरे चल ग तुला ते बनवत आहे. काय घेतलं रे? वाहून नाही जाणार ना? बांधून ठेवूया, काय बांधून ठेवूया. बांधून ठेव. 5 पाक्याचं फुल, काय 5 पाक्याचं फुल. बाकी सगळे 4 असतात. दुकान कुठं तरी 5 पाक्याचं. 5 पाक्याचं फूल. आणि ह्या ज्या भेटतात तुला शिकवत असतात. तुला येत नशिबाने भेटला रेडी करून ठेवू लागतो. हा इथे रेडी करूया ना. लावून घे. झाबळी बाजूला कर. त्याच्यात आहे खाऊ. याचं शूट घे आतडी काढताना. अच्छा तुम्ही तिथे गाडी थांबवलेली ते हे घेत होता काय? नाही आधीच घेतलेलं. सुप्रिया विचारते हे तुम्ही दुकानात ना घेतलं का? नाही स्विगी घेतलं. म्हटलं की कोंबड्याच्या आतड्या स्विगीवर नाहीत. तुम्ही दुकानात मगाशी थांबलेलं ते हे घेत हा टाक होता ना? टाक आहे. आतड्या टाक जरा 4-5. घाल आता हात बिंदास. हा टाक. टाक अजून आतड्या टाक ना. टाक बस. इंटेन्स काही नाही येत. घट्ट बन. काय झालं रे? प्लास्टिक नाही. तुला याने दाखवलं नाही कसं लावायचा? पिंजरा लाव पहिला. हा आता वरनं बांध. येस. त्या रशीला नाही बांधलंस ना? जी आतमध्ये टाकायची आहे त्या रशीला. रशी उचल. हा ठीक आहे चल. कुठे ठेवूया? तिकडे ठेवूया. जायचं खाली पाण्यात जायचं का? फोर्स खूप हां अरे झाडीत घुसून ठेवलं तरी चालत ना? कमी आहे. आडवा झाला नाही पाहिजे एवढंच लक्षात ठेव. काय रे वंटी रीलच्या नादात जाशील ना खाली. बघ तुला कुठे जमेल तिथे ठेव. तर अमोलने हा पहिला पिंजरा इथे लावलाय. अजून आपल्याला 2 पिंजरे सेट करायचे आणि मग रात्री यायचं. चला चलो. आता मी तुम्हाला शिकवणार आहे खेकडे कसे पकडायचे असतात ते. म्हणजे हे लोक मला शिकवणार आहे, मी करणार आहे. मोल आता तू पिंजरे जे वापरलेस ना किती मिळालेले त्याच्यात? एका पिंजऱ्यात हायेस्ट किती मिळालेले? हायेस्ट 20 एका पिंजऱ्यात ना. धमाल. किती वेळ ठेवलेला पिंजरा? 1 रात्र. संध्याकाळी टाकला, सकाळी काढली. अच्छा. इथून दगड गेलाय खाली. तो मग खाली पडलाय तो. इथून गेलाय दगड तो खाली पडलाय. इथे छोटा वॉटरफॉल आहे. पाण्याला फ्लो भरपूर आहे. वा क्या नजारा. मस्त आहे रे. आता आपल्याला कुठे जायचं? धरणाकडे. हे सगळ्या गोष्टी आता दिवसाच्या लोकांना दिसत आहेत. गेल्या वेळेला जेव्हा आपण खेकडे पकडण्याचा जो पहिला व्हिडिओ बनवला हाताने, ते सगळं आपण इकडून फिरत होतो.
रात्रीच्या काळोखात. म्हणा बॅटरी असतात आपल्याकडे तरी पण. मग ते खूप वाट लागू दे. पण at least पाय तरी safe वाटतं. धरणावर आलो आहे आपण. पाय घट्ट लावा. मी करू आता. तर आता काय काय करायचं तुला? पुन्हा लावणार मी जसं त्याने लावलं. लाव लाव मी आणि त्याची ते कुठे लावायचं? तो कांद्याचं कुठे? ते दाखवतो. अमोल तो दुसरा पिंजरा पण उघड. अगं तू इकडेच थांब हं. हा तुला ये. नाही जाणार का वाहून? चल. लावून नाही पण तरी पण मला नवऱ्याला खोटं सांगून आली आहेस तू. ते आता व्हिडिओत कळणार आहे तू कुठे गेलेलीस. झाल्यानंतर हा? ते झाल्यावरती व्हिडिओ मिळाला काही प्रॉब्लेम नाही. तो होईपर्यंत नाही मिळाला. तर मित्रांनो हा जो पिंजरा आहे हा शिगेचा आहे आणि हा आहे एसएसचा. तर एसएस हा गंजणार नाही, खाऱ्या पाण्यासाठी खास बनवला आहे. आणि त्याच्यावर पण आपण कोटिंग केलेलं आहे, रस्टिक कोटिंग. हे कोण नितीन तू काढतोय? थांबा हा शिंकला आहे. म्हणजे काय नाही 1 2 3 5 4 6. खाना डाले हैं व्यवस्थित लगाव. हमने इधर बांध रहा है. कसं वाटतंय सुप्रिया? थांब, हाँ? कुठे टाकायचं माहिती आहे का तुला? मेरी जिंदगी का पहला क्रैब हंटिंग और ये है मैंने बनाया हुआ पहला सापड़ा. मजा आ रहा है लेकिन ये मालवण में आके ऐसा एडवेंचर करना मतलब नसीब वालों का काम रहता है, समझा ना? कारण तो भेजता है सब वीडियो में अभी. नवरे को भेजताय भाई. तुम्हारे नवरे का सब वीडियो भेजता है. तिकडे हा फ्लोच्या हा टाक खाली टाक आरामात. इस तरह से अभी इसको डाल दिया है हम लोग. मैं बांधू हा अभी ये सापड़ा गाइस आपको दिख रहा है? तुम्हारा कैमरामैन का आवाज नहीं आएगा, वो खूब लांब होगा. कुछ तो काटा लगा. तो ये सापड़े को अभी ऐसे बांधेंगे इधर से. पिंजरा पिंजरा हाँ, पिंजरे को ऐसे बांधेंगे. काटे उधर तिकडे. तुझ्या किती? पिंजऱ्याने पहिल्यांदाच ना तू? मैंने पहले अंदर, लेकिन मेरे को ऐसा लगता है इसका हिंदी, हमारा हिंदी सुन के वो खेकड़ा खुद में खुद उसमें मेरा भी हिंदी वैसा ही है. पूरा हिंदी चांगला. नाही नाही पण आपल्याकडे हिंदीचे खूप प्रॉब्लेम होतात. हिंदी हिंदी जरा थोड़ा वेगळा है. हमारा हिंदी कैसा मालूम है? वो रात को बाळू का ट्रक आने वाला है. तो कौन बाळू का ट्रक? बाळू कौन? बाळू मालवणकर की बाळू मांजरेकर? अरे बाळू मतलब बाळू बाळू वाळू वाळू का ट्रक आने वाला है. उसमें खेकड़ा अंदर जाएगा, हमारा हिंदी देख के वो खुद में खुद आएगा. वो बोलेगा कि तुम ऐसा मत लगाओ, मैं ऐसा ही आता है. हा टाक. हमारा हिंदी समझ खुद किसी कर लेगा वो. वा हा तिसरा पिंजरा. झाडकटी असत ना, हा इकडे कोण खेकडे पकडू येत नाही आतमध्ये. हळकटीत झाळकडीतल्या कुर्ल्या आता येतील बाहेर. एरिया चीज करतात. रशी खाली बांध. तर आता आपण किती वाजता येऊया? 9 9:30 10 6. 4 तास पकडून ठेव. ओके आराम से आओ. तर आता आपल्याला रात्रीपर्यंत वेट करायचं आहे आणि एकदम घन जंगल आहे वीरप्पनचं. भारी वाटतं. कसं वाटलं तुला? एक नंबर मजा आली. तर असं जमा. एक्सपिरियन्स साठी तर मेन मालवण मध्ये आलं पाहिजे. नाही तर आता आम्ही एक टुरी भारी वाटतं. त्यांचं काय म्हणतात येल्लो हे आमच्या दारात येल्लो डेझी. कमेंट मध्ये नक्की सांगा. येल्लो डेझी हो. कोणतरी कमेंट मध्ये मला शिव्या काढणार आहे, उगीच काहीतरी सांगतो. कमेंट वाटतं अल्गोरिदम आता. हा तर वाजले किती 10 आणि राज आलेला आहे, ज्याला आपण खेकड्यांच्याच व्हिडिओमध्ये जास्त बघतो. सगळेजण जेवून तयार झालेले आहेत. नाही तू नाही जेवलायस. मी मंगळवार आहे ना, थांबले. 12च्या नंतर हा जेवणार आहे. सुप्रिया जेवली? कसं वाटलं जेवण? अरे जेवण तर एक नंबर. गावठी मस्त ना? चिकन आणि काय भाकरी. भाकरी, तांदळाची भाकरी. मजा आली. चलो चला अमोल चला बघूया. चलो. पण एक लक्षात ठेवा,
आता पण रात्रीचे फिरतात, रात्रीच्या कुर्ल्याला फिरतात. पण कुर्ल्या मिळतात का रात्रीचे फिरून? वाळाला जास्त नाही. शेळीत म्हणजे त्या ह्याच्यात आपल्या शेत जमिनीमध्ये. चला मालिक छान आवाज आहे ना, टॉर 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 टॉर. जिथे पहिले आपण टाकलेला पिंजरा त्या जागेवर आलेलो आहोत आपण. पाणी वाढलं रे. असं हा घे ना. असंच काय काढूच नाही, 2 तर दिसले. 2-4 तर दिसत आहेत. किती आहेत रे? भरपूर आहेत, भरपूर. चला चला पुढे चला. हे बघ पाखरा. भेटले अरे काय साईज आहे बघ. कडक रे, कडक साईज, कडक. वर बघतो गेलो. एक नंबर साईज आहे रे. लवली कसली साईज आहे बघ. क्लास क्लास. फाडले मी सगळा. हा ते फाडणार. केवढी मोठी आहे. अरे तीच बोलतोय मी तुला. चला चला बाहेर चला. ओ माय गॉड, शिट. साईज बघ नी, ओ एवढी साईज आहे. यार, काय साईज आहे. मी पहिल्यांदा बघितली एवढी मोठी साईज. फायनली. जबरदस्त जबरदस्त साईज. हा मस्त मस्त. साईज का गेम आहे. क्लास क्लास अल्टिमेट. चल काढ. गाठ सोडायची इझिली. आणि पिंजरा आडवा करायचा. खाली पडतील. वही तो पिंजरे की खासियत है. कपले नाही आहे मोठा पीस आहे. मध्ये बसलाय. क्लास. आणि आमच्या पहिल्याच पिंजऱ्यात साईज बघा काय मिळाली. कडकडीत साईज. आणि अर्धी बादली भरली आपली. चलो. तर राज पाला घेऊन आलाय. कुठली एकामेकाला मारू नये म्हणून हा पाला टाकलाय, नाहीतर डेंगे तोडून टाकतात एकमेकाला. चला. कसा वाटला एक्सपिरियन्स? नंबर यार, काय मजा आली आहे. मजा आली. चला बादलीवाले आता जड बादली घ्यायची आहे तुला. रे बालडी काय माहिती माझ्या कशाक देतात ती बालडी. चला का? तर ते नंतर घरी गेल्यावर सांगतो काय. नको नको सांगू, नको सांगू. मी तरी पहिली कधी एवढी मोठी साईज बघितली नव्हती. हा, आता तुम्ही तुमचा मोठेपणा सांगाल ही गोष्ट वेगळी आहे. आम्ही टाकलेला तेव्हा मोठी मिळाली. त्याच्यापेक्षा पण मोठी गाडी करू. आमच्या खाडी देवा मग दाखवते तुम्हाला कुर्ले काय असतं. काढ काढ.
किती आहेत? दोनच आहेत. दोनच गावले हरकत नाही. जाऊ दे दोनच आहेत. जगा चुकली. जागा चुकली. दुसरीकडे बघ. आपल्याला का दोनच भेटतात पुढचं तिसरं ट्रॅप बघूया काय बघता खाली टाकलं असतं भरलं. चल आता हा आपण लास्ट तिसरा उचलतो. तिकडे नाही. तो आमचं शेवटचं ट्रॅप हा तिसरं याच्यात बघूया काय बघता पहिल्यातच खूप मिळाल्यावर आशा वाढलेल्या, पण दुसऱ्यात दोनच मिळाल्या. आता तिसऱ्यात बघूया किती आहेत. आहेत एक वर आहे. आई ग पहिला पकरान पकरान कडक कडक रे कडक वर उचल वर उचल. बरोबर जरा दाखव हे बघा मुंग्या पळतायत तसे पळतात. मुंग्या पळतायत तसे बघ पळतात. ना कुठली हाती बुक अरे बाप रे त्याच्यात पण मोठे आहेत. खतरनाक रे जबरदस्त लास्ट लास्ट. वरती बघ कसलं उभं. अरे कसली आहे ती. आता सांगा ह्याच्यापेक्षा मोठी मिळालेली तुम्हाला. हा राज क्लास साईज मिळाला. ए चावेल ना तोंडाला तेव्हा कळेल. बाजूला राहा. तर आपण त्या दिवशी फिरलो तर फिरून आपल्याला 31 नग मिळालेले ना. आणि ते पण किती खाली वर करून 2 किलोमीटर फिरून. आणि आता बघा पिंजऱ्यात 4 तासात आम्हाला एवढे मिळाले. आणि हिची साईज बघा यार. काय साईज आहे यार. मी पहिल्यांदा एवढा मोठा बघितला. पहिल्यांदा कडक साईज एवढा साईज आहे बघा. साईज बघ काय. चला आता मेन रोडवर येऊन आपण आता ओतून घेऊया आधी. चलो रात झाकण उघड. अरे चिमी जिमी बॉय जिमी बॉय ते नाही लावायचे. लावायचे. रवणत नाही का पडणत नाही. हे नाही राहणार राहणार पूर्ण भरलं ते. खाली येतात. उलटा कर उलटा कर उलटा कर उलटा कर. ए, पडलं पडलं खाली पडलं पडलं. ए खाली 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 जमिनीवर. पायाकडे आहे बघ. तो पकडतो लो. चला चला पुढे चला. रात जड झाली. तर फायनली आपण आलो आहोत घरी. तर हे टबात होतूया आणि बघूया आपल्याला किती मिळालेत. आरुश्री आम्ही खेकडे पकडलेत. हे मोठेपणा नाही आहे. खेकड्याची साईज बघ काय आहे. मोठं आहे. बघ ते तू त्याच्यापेक्षा मोठं काय ते सांग. बाहेर घे. हा फुल भरली आहे. नाही बंद कर पहिले बंद कर. हा ये टब टब. चपात ओतलंच की सांग. काढू. हम्म. काय आहे? एवढे? खतरनाक ना हा? तिसऱ्यात तर काहीच नाही. तिसरं तुम्ही असं कुठे गेलताय ब्लॉग मध्ये? तिसरं दोनच होते. काय
किती बघ दादा मोठ्या साईजचे दोन बाजूला करशील का आरुश्री ती आता वर काढतोय ती साईज बघ आणि मला सांग दोन गेले त्यांना आधी काढले. इथपर्यंत येतील बघ बघ बाळ्या पट्ट्याची नको 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 ही बघ आरुश्री आहे ना साईज हा मस्त मोठी आहे हो. तर मित्रांनो ही साईज बघा कसली आहे एक नंबर साईज आहे एक नंबर किंग साईज आणि किती पकडले ते तुम्ही बघितलेच आहेत ही नको ते मागून दाखव ही बाळ्या पाट्याची म्हणतात पाटीची म्हणतात ना बाळ्या पट्ट्याची बाळ्या पट्ट्याची क्रॉस असतं त्याच्यावर ती खायला वेगळी लागते टेस्टी आहे ती मागे दाखव अरे आपण रांगणाला गेलेलो तिकडे होते ना अशा? सेम हे खडकातले हा त्यांचा ताकद खूप असतात नॉर्मल साठी ओके चलो दोन्ही मेल आहेत आणि हो किंग साईज मेल तर काल रात्री जो एक पिंजरा आपण पुन्हा टाकला तो उचलायला आता आपण आलेलो आहोत दिवसाचे बघूया त्याच्यात किती मिळतात काल तर त्याच्यात होते 30 नग होते काल 30 नग होते ना त्या पिंजऱ्यात म्हणून तो पिंजरा पुन्हा टाकला आम्ही चला बघूया आज किती आहे तर हा असा पाण्याचा फ्लो आहे बघा हा इथून असं पाणी जातं आणि आम्ही जिथे पिंजरा टाकला तिथे पाण्याचा फ्लो नसतो हे बघा इथे त्यामुळे काल रात्री देखील इथे भरपूर मिळालेलं आता बघूया काय आईला खतरनाक अरे पूर्ण भरली रे पूर्ण भरली रात्रीपेक्षा जास्त न कसं रात्रीपेक्षा जास्त आहेत जरा वर कर एका साईडला आले एका साईडला आले हे बघा खतरनाक उचलत नाही यावर नाही 2-2.5 किलो हा रे भरपूर भरलेत आता आपण काय आणलं नाही ना नाही आता असंच पिंजरा घेऊन जायला लागेल मी गाडी चालवतो तू बस मागे चला आता घरी जाऊया जड झालं जड मस्त पाऊस पडतो तर आपण आलो आहोत घरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघूया किती नग आहे त्याच्यात आता असे मोजताच येणार नाही पण नक्कीच 30 नग आरामात आहेत दोन लकी आहे तुम्ही लकी हो दादा तुम्ही लकी आहे म्हटलं कोण एवढे सारे भेटले आम्ही त्या दिवशी हा नाही तर एवढे भेटले ना अजूनपर्यंत पहिल्यांदाच भेटले ते बघितलं ना सक्सेस आहे ना पिंजऱ्याला अगं त्याला थोडं इथे आहे तर मित्रांनो या ट्रॅपचा रिझल्ट काय आहे तो तुम्हाला कळलाच असेल तुम्ही बघितलाच असेल या अगोदर आपण खाडीतले खेकडे आपल्या सॉल्ट वॉटरमधले खेकडे पकडायचो मडक्रॅब पकडायचो पण आता आपण ही टेस्ट केली आहे ती नक्कीच फ्रेश वॉटर क्रॅबवर केलेली आहे आणि चांगला रिझल्ट आहे फ्रेश वॉटर क्रॅबला देखील जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल पिंजरा तर नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क करा सचिन साळकर ऑल ओव्हर इंडिया बाय पोस्ट बाय कुरिअर हे पिंजरे तुमच्यापर्यंत पाठवतो सो नक्की त्याच्याशी संपर्क करा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करो